मला रोज दादा काय सांगा, आज 15 ऑगस्ट निमित्ताने आज लाडकी बहीण या योजनेचंही सुद्धा उद्घाटन करण्यात आलेलं आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यामुळे महिलांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे आणि महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, त्या स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे म्हणून त्यांनी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. उच्च शिक्षणासाठी महिलांना मोफत शिक्षण देत आहेत, महिलांना एस टी बसमध्ये 50% सवलत देत आहेत, अन्नपूर्ण योजना 3 गॅस फुकट देत आहेत, मोफत देत आहेत. त्याच्यानंतर ज्या महिला स्वतःच्या पायावर काम करू इच्छितात त्यांना महानगरपालिकेतर्फे त्यांना शिवण मशीन, मसाला कांडप मशीन अशा वेगवेगळ्या योजना मुख्यमंत्री मोदयांनी आणलेल्या आहेत. ज्या 65 वर्षाच्या पुढच्या महिला आहेत त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना, वैश्य योजना अशा वेगवेगळ्या योजना आणल्यात. आणि आजचा दिवस हा शुभ दिवस आहे, स्वतंत्र भारताचा दिवस आहे, म्हणून आजच्या दिवशी आम्ही या योजनेचा आणखीन ज्या आमच्या इथे वसतिगृह स्थापन झालेले आहेत, वस्ती स्तर संघ, त्यांचं सुद्धा आमच्या कापसे मॅडम, आमच्या नगरसेविका नांदेडकर मॅडम, पुरी मॅडम आलेत का, अशा वेगवेगळ्या स्तरातले जे प्रमुख लोक आहेत, महानगरपालिकेचे प्रमुख लोक, पोलीस स्टेशनचे प्रमुख लोक, सामाजिक जीवनातील प्रमुख यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आलेलं आहे. त्यांच्यामुळे महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण होतं. माझी लाडकी बहीण या सन्मान यात्रा तयार करण्यात आलेली आहे. याच्याने लोकांना, या बहिणींना काय ज्या महिलांना याच्यामध्ये अजून भाग घेतलेला नाही त्या रथामार्फत गल्लोगल्ली आम्ही फिरवून त्या महिलांना उत्स्फूर्त करणार आहोत आणि त्यांना ही योजना समजा त्यांचा सुद्धा फायदा व्हावा ही आमची सगळ्यात मोठी महत्वाची आमच्या मुख्यमंत्री साहेबांची मनीषा आहे. ती मनीषा पूर्ण करण्याचं काम अजून एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला ज्या दहीहंडी उत्सव आहे, दहीहंडी एक टोळीला लागून आलेला आहे, त्याच्यात कसं नियोजन असणार आहे, दहीहंडीचं कसं नियोजन असणार आहे? दहीहंडी गेली मला वाटतं 20 वर्ष मी गेली करत आहे, त्यामुळे त्यात काही मोठं असं आम्हाला काही वाटत नाही. त्याच्यात प्रॅक्टिस झालेलं आहे आणि नवीन युथ राज सुरू आहे, त्यांच्या माध्यमातून नवीन युथ सुद्धा तयार झालेला आहे. ते त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्राधान्य घेऊन ते काम करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये ॲक्टर्स, सामाजिक जीवनातील लोक हे सर्व येऊन ते दहीहंडीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात तिथे यजमाना खाते. दहीहंडीच्या पथकांना सुद्धा हे असं काही योजना अपेक्षित आहे, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या फार चांगलं केलेलं आहे. त्यांच्या सर्वांचा विमा काढण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्यानंतर जर कोणी एखादा गोविंदा पडला आणि त्याला काय इजा होऊ नये झाली तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचा पूर्णपणे खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. त्यामुळे पथकांमध्ये सुद्धा जे तरुण पोरं त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. योजना का आज यात्रा, सन्मान यात्रा का उद्घाटन करने आया हुआ है 15 अगस्त के। किस तरह से आप पूरी मैडम ने जो हमारा बोरीवली का जो पूरा तालुका है उसमें हमें 3 लाख महिलाओं को लाभ देने का हमारा लक्ष्य है और हमने हमारे तीनों भी वार्ड में बोरीवली, कांदिवली और दहीसर में बहुत सारे ऐसे बूथ खोले हैं जिससे हम महिलाओं को फॉर्म्स भरने में थोड़ा यानी सहूलियत हो जाए और उनके जो भी प्रॉब्लम्स रहते हैं, बहुत बार उनका इंटरनेट नहीं चलता है, तो ये सब फॉर्म्स भरने के लिए फैसिलिटेट करने के लिए हमने बहुत सारे बूथ यहाँ पर दिए हुए हैं। और हमको ये बताने के लिए बहुत खुशी हो रही है कि अभी आपने सुना भी होगा कि बहुत सारे महिलाओं को उसका लाभ भी मिलना शुरू हो गया है और हमारा लक्ष्य ये बोरीवली तालुका के लिए पूरा 3 लाख महिलाओं को ये लाभ देने का है।